हाय, दीपक बुवांचं घर तयार झालेलं आहे आणि 21ला ना रे पूजा ठेवतोय. गणेश पूजन सोमवारी 21 तारखेला गणेश पूजन आहे. तर आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे शाहीर दीपक घाणेकर यांच्याकडून की गणेश पूजनासाठी आपण सगळ्यांनी यायचं आहे. गृहप्रवेश करून घेणार आहे म्हणतो. बाकीची कामं जी राहिलेत प्लास्टरची वगैरे ती आरामात असते आपण करू. कारण घर होणं हे खूप महत्त्वाचं होतं त्याच्यासाठी. आणि तो बिचारा एकटाच कमावता असल्यामुळे घरात तो असती सगळी कामं करतोय. बाकी तुम्ही परिसर बघताय, अतिशय सुंदर असा आहे. ते काहीतरी पानं त्यानं लावलेत घराच्या बाजूला. आणि हे बघा कसं घर झालंय. तुम्हाला आवडलं तर कमेंट करून नक्की कळवा. बघा आता तो थोडंसं साफसफाई वगैरे घराची करतोय. आणि हा सगळा परिसर, हिवाळ्यातले सध्या दिवस चालू आहेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आहोत सध्या गावी आणि आपल्याला सुट्टी होती म्हणून आलो होतो. आणि आज योगायोग बघा दीपकच्या घराचं येत्या 19 आणि 20च्या टायमाला, म्हणजे 20-21च्या किती बोला तू सोमवारी ओके सोमवारी येत्या सोमवारी त्याच्या घराचं म्हणजे गणेश पूजन करून घेणार आहे. तर तुम्हा सगळ्यांना निमंत्रण देतोय तो नक्की या. आणि घर तयार झालेलं आहे. तयार म्हणजे पूर्ण म्हणता येणार नाही, प्लास्टर वगैरे त्याचं बाकी आहे. तो म्हणतो गणेश पूजन करून घेतो मी घरात, निदान घरात जातो राहायला, मग नंतर असते तो करणार आहे. सगळ्याच गोष्टी होत नाही. तर असो, तर असा हा घर त्यांना बांधला आहे त्याच्या पद्धतीने. तर तुम्हाला कसं वाटतं हे घर ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. बाकी घराचा हा व्ह्यू मी बऱ्याच वेळा व्हिडिओ तुम्हाला दाखवला. घर जेव्हा बनवत होता तेव्हापासून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सतत दाखवत होतो घर. तर आत्ता हे घर असं ते मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दाखवतो थोडं. आणि हा त्याचा कुत्रा इकडे, हाय. बाकी इकडे हा सगळा परिसर, या साईडला गणेश पूजन करून घ्यायचं आहे. ही मागची साईड, इकडे बॅक साईडला वगैरे. आणि केळीची झाडं वगैरे लावला नाहीत. हा बॅकचा दरवाजा आहे. अजून कामं भरपूर त्याची बाकी आहेत घराची. इकडे बॅक साईड आहे. इकडे अशा पद्धतीनं सगळं घर तयार झालेलं आहे. बिचारा भरपूर दिवस घरासाठी मेहनत घेतोय. काय म्हणतेस? साफ करतोय जरा, साफसफाई. 2 रूम आहेत, एक इकडे आहे आणि एक इकडे आहे. 2 जण भाऊ आहेत, त्यामुळे 2 रूम त्यांनी बनवलेत. सध्या आमच्या गावामध्ये चालू आहे कळंबणी प्रीमियर लीग KPL. आणि KPLचे सामने मी याच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ आले असेल, एक लाईव्ह झालेला आहे आपल्या चॅनलवरती, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघा. आणि एक व्हिडिओसुद्धा मी आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे, तर तीसुद्धा नक्की बघा. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळालं म्हणून बेल आयकॉन दाबा, तीही ऑलवर जाऊन. तर चला आता आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. ही बॅक साईड आहे बघा, बॅक साईडला अशा पद्धतीने त्यानं बनवलं आहे. सगळं मस्त वाटतं बॅक साईडला. पण इथे कदाचित वॉशरूमचा वगैरे एरिया येईल. कालांतराने हे सगळं तो चेंजेस करेल थोडं. दीपक बुवाची गाडी तिकडे जुनीवाली पडून आहे. आता मी थोडंसं पुन्हा एकदा आपल्या परिसरात सगळं काय चालू आहे ते दाखवतोय. चल मी जातो तिकडे, जाऊन येतो. असं आहे घर. चला जाऊया आपण, चला जाऊन फेरी मारून येऊयात. क्रिकेटचे सामने चालू आहेत KPLचे आणि तिकडे सुद्धा जायचं होतं. तर तिकडे मी आत्ता थोडासा जातो, संध्याकाळची वेळ लास्ट. उद्या परत आपल्याला निघायचं आहे मुंबईत जायला. इकडे म्हणलं वाडीत जाता फिरा. नमस्कार, राम. जातो जरा तिकडं. अरे त्या पोरांनी आपल्या बोलवली, सामने होते ना, ते मला बोलले हे बघा ह्यांची पण घराची कामं चालू आहेत.
राम्याचं घर बनवतात आपल्या रामू शिबे यांचा घर चालू आहे काम. आणि माणसं चहा पित आहेत संध्याकाळची. तू कुठे होतास तेव्हा? घरी गेला होता? कुठे? काही इथेच होतास? नाही मध्ये तू हे करत होतो तिथं होतो. त्यानंतर मी म्हटलं किरण बिरण आला की काय? किरण कुठे आहे? ह्याला आहे ना, तिकडेच आहे ना खाली. बँगलोर संपली मॅच संपली. पहिला यायचा विचारतो ना KPL ला. इथं असायचा. बोली असायची त्याच्यावर. हो किरण नाही आपला मॅच पकडला ना त्याच्यामुळं हे आला. मॅच कॅच पकडला इथली कॅच आहे ना, ते नित्याची इथे गेली अमनजोत गेली, संपली मॅच. ती पण मॅच संपली. चला आता घरात जेवण 25 बॉलला 45 करून गेले. रनचा काहीतरी झाला. माझं कॅप आहे ना, पेनल्टी बसली मला 35 करायच पाहिजे ते तिच्या ऐवजी. गडबड झाली. पहिल्या ओव्हरला स्कोर आला होता 15 बरोबर ना. नंतर एक चौकाट आला बघ, 19 स्कोर पाहिजे माझ्या मध्ये तरी. तोपर्यंत काळो होणार. बॅटिंग मला हा गडबड चालू आहे काहीतरी. एवढं सर्व झालं नाही पाहिजे तिथं. कसली पाहिजे? खाल्ली 2 कॉर्नर जीव गेला लावर ना. फुल कोबी म्हणजे लावर ना. हो काय होतं ते? 2 मुलांचं जीव. असेल काहीतरी. पुन्हा एकदा कच्चा चेंडू असं श्री हरी ये मारायची गरज होती. काय गरज नव्हती काही. स्कोर पहिल्याच ओव्हरला आला होता. पहिल्या स्कोरला 15 रन आले होते. आलं नाही आता तो देत नाही ना. आता त्यानं डीप टाकायला सुरुवात केला. शॉर्ट पद्धतीचा चेंडू पटकावला पोर्तुगीजांनी. केवळ 2 धावा देऊन जातो तो महिसागोला संघाला. दोन चेंडू 8 धावा, 2 चौकार सामन्याचं पार्ट बदलून टाकू शकतो इथे. हो 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 हा उंच आहे. कोण नाही तिथं? नाही 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 रे नाही. पडला. अरे पडला. अति सुंदर प्रयत्न. केवळ 2 धावेवर समाधान मानावे लागेल. सामन्याचं समीकरण आहे ते 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. अरे बापरे. संघर्ष 11 संघ आणि बळीगोवा संघ दोन्ही संघांना 1 चेंडू 6 धावा. एकच चान्स आहे सामना जिंकण्यासाठी. मगाशी मस्त होती त्यांच्या वाक्यात. मारला तर जिंकले.
पंचांचा अवांतर धावेचा इशारा. आव्हान तर अरे वाईटवाला शपथ हे वाईटवाला आहे माणसं निघाली. पुन्हा ते समीकरण. एक चेंडू 6 धावा. हा एक चेंडू 5 धावा. ते वाईट गेला ना. तुम्ही गाड्या कशाला काढल्यात गाडी हा ना सांगू शकत नाही. नाही मारीत. पुन्हा एकदा अवांतर धावेचा इशारा. पंचांचा अरे बाप रे वाईट टाकतोय. आणि तंबूर यांनी 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. आता 4 वर आणून ठेवला ना त्यानं. याला इझी करून देतोय. तो पण दबावत आहे. सावकार मार चल. कॅच शेवटी सामना जिंकलेला आहे. सुंदर रीतीने जीव पकडलेला आहे तो. शाबास. आम्ही तंबूर यांना पारितोषिक देत आहेत संघाचे मालक सुरेश टिमकर. अशा तऱ्हेने मॅच संपलेली आहे आणि अटी तटीची अशी मॅच लागची. चल जाऊया आपण घर. तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असेल बघायला तर आता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळालं बेल आयकॉन दाबा ती ऑलवर जाऊन. तर चला